हॅलो. Thanks so much, Vignesh. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझ्या आध्यात्मिक गुरु आई श्री निर्मला देवींना नतमस्तक होऊन आज फायनलीमध्ये माझ्या आवडत्या प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. पहिलीच मॅच आपल्या भेटीला इथे पाहायला मिळेल. फायनलचा दिवस भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखर्णे आणि तिथेच टॉस झाली आणि टॉस निश्चित फोर्स फिटनेस आरपी वाशी टीम कॅप्टन चेतन शिंदे जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 5 ओव्हरची मॅच. चला टाइम सेट केला जाईल याची दक्षता घ्या. बरोबर 4 ओव्हरसाठी 20 मिनटं दिली गेलेली आहेत आणि 20 मिनटापेक्षा 1 मिनटं तुम्ही जास्त घ्याल तर तुमचा एक आउटफील्डच्या बाहेरचा फिल्डर इनफिल्डमध्ये येईल याची दक्षता घ्या. टाइम सेट झालेला आहे. जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये. तिथे वाकलनचा हा राजा केतन म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला तुर्ब्याचा प्रिन्स नमित अशोक पाटील. काय खेळ राहिलं. पहिली मॅच 111चा ते टार्गेट नेल्सन आकडा कसा पार केला होता केतन म्हात्रेने. वॉट अ लवली 25 चेंडू आणि 83 धावांची ती खणखणीत नाभात खेळी. नॉट आउट. कदाचित 1 ओव्हर असतं आणि 130-35 धाव एक शतक किती पाहायला मिळालं असतं. राजस्थानचा एक बॅटर नाही ते शतक जरूर झळकवलंय, परंतु वाकलनमधला हा राजाचा होते शतक आपल्या पाहायला होतात का या जर त्याच्या गोष्टी त्यांना थांबूया आणि थेट जाऊया मैदानामधून. इशारा येतोय अंपायरचा का लेट स्टार्ट टू गेम. पहिलं ओव्हर बॉलिंग मार्क पर तुषार बर्गे मँगफॉर्म घनसोळी 11 घनसोळी. ही खेळपट्टी खूप प्रेम करते तुषारवर. 6 धावा डिफेंड केलं अगेन्स्ट टू द कुमार 11 तुर्बे. स्वर्गीय आनंद दिगे चषक आज काय करेल. पहिला चेंडू बॅटची कडा. ओ माय गॉड. शॉट जिथे थर्डमॅन होतं. अतिशय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल घेतली आणि खातं गोळलं इथे केतन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकलन. 17.5 लाख सुपर्ब ISPL ती स्पर्धा आणि ती मोठी राशी मात्र मिळाली. का मिळून नाही तर सर्वोत्तम 10 मध्ये त्याचा समाविष्ट करतो कोणताही मात्र समीक्षक. आता आणखीन एक डेंजरस मॅन नमित अशोक पाटील. स्ट्राईक नाव. तुषार फुल टॉस. बॉलर बॅक टू ड्राईव्ह, परंतु तिथे रोनक तांडेल ही भिंत होती ती पार करता आल्याने थेट गेलो सिली मिळवून इनसाइड द सर्कल. 10 मात्र मिळत नाही. 2 चेंडूची इथे समाप्ती. ड्यू फॅक्टर जसं विघ्नेशने म्हटलं खूप इम्पॉर्टन्स असेल पहिल्या 6-5 ओव्हरसाठी. वेगळ्या पद्धतीने हवेमध्ये चेंडू. ओ माय गॉड. झेल कोणाचा सोडलाय नमित. जेवढी ताकद केतनची या मैदानावर चालते तेवढीच ताकद नमितची चालते. परस्पर विरुद्ध ते खेळताना आम्ही पाहिलंय जेव्हा रिद्धी सिद्धी कोपरी काय मॅच होती ते वाकलन विरुद्ध कुमार 11 तुर्बे. कोणी मॅच मात्र तो विसरणार नाही. नाईटची ती मॅच 90 धावांचं टार्गेट. व्हॉट मॅच यार. त्या आठवणी आम्ही निश्चित जसं वेळ मिळेल तसं शेअर करू. परंतु इथे 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावा लागतायत. धावपळकार 3. झेल सुटला. अवघड होतं जरूर, पण हे जे झेल असतात मित्रा ते कन्वर्ट करतात कॅचेस विन द मॅचेस. पॉईंट खडा केले. बॅकवर्ड पॉईंट आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफला तैनात केले प्रोटेक्शनसाठी या नमितला. तुषार टप्पा पहा. संधी जाळं विणलंय. जाळ्यात अडकले काय. देव माय गॉड. हो 2 जीवनदान. 2 कॅचेस सोडणार नाही मित्रांनो. त्याचा खेळ एवढा तुफान आम्ही पाहिलंय. जर विचार केला मॅन ऑफ द सिरीजचा नवी मुंबईचा प्लेअर ऑफ द सिरीज भावेश नाईक असेल धीरज, पण धीरज नंतर सर्वात जास्त कोणाच्या नावी लागले असतील ना त्यांचं नाव मात्र मी निश्चित घेईन. नमित अशोक पाटील देन भावेश नाईक अँड गंगा इंगोले. कुठे पास स्पर्धा जेव्हा जिंकलेल्या असतील तेव्हा 3 वीरांच्या नावी प्लेअर ऑफ द सिरीज. जास्त वेळा लागल्यात. 2 वेळा झेल सुटले. धावसंख्येमध्ये पुढे सरकले गेले. ती पोचते 5 वर. हेलिकॉप्टर सजवले.
तिथे दूरवरून एक काव कॉर्नर फील्ड चांगलं अतिशय जबरदस्त फिल्डिंग. स्पेलचा हा हिरो अमित नाईक यासाठी बोलवलं जातं. कोलकात्यावरून सकाळीच आले. त्यांनी असं सांगितलं, भूषणने चांगली माहिती दिली का अमित सकाळी कोलकात्यावरून इथे आले. किती डेडिकेशन आहे पहा क्रिकेटसाठी डेडिकेशन. त्याची पावलं किती सपाट्याने आलेत, झपाट्याने फील्ड करतोय, धाव मिळते मात्र इथे सिंगल नमितला. ओ माय गॉड इज सम मेंटली पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न, परंतु पहा चेंडूमध्ये गतीमध्ये पर्यंत छान म्हणून म्हणत खेळपट्टीचे खूप माहिती आहे. आणि तसं असताना काय ओढ टाकल्यावर फक्त 6 धाबा 0 गडी बाद. अशी थोडीशी सावकाश सुरुवात मी म्हणेन डी आर पाटील वॉरियर्स सुरबे. छान कारण नाणेफेकीचा कौल तर खूप महत्त्वाचं होतं का ड्यू फॅक्टर. कारण जे मैदान आहे त्या मैदानात स्पष्ट मात्र दिसत होते का ते दव आणि दव हटवण्याचा म्हणजे मॅनेजमेंटने चांगला प्रयत्न केला. थोडंसं 10 मिनटं उशिराने सुरू केलेली आहे. कारण जर दव फॅक्टर कारण पहिले बॅटिंग केलं त्याचं खरोखरच नुकसान होईल. ते नुकसान न होऊन थोडंसं मात्र उष्णतेने ते बाष्पीभवन होईल आणि बाष्पीभवनाचं रूप अपेत्र होईल आणि ते नाहीसे होतील. हे चांगली सोच होती कोर कमिटीची. पहिली ओव्हरची समाप्ती, धावसंख्या मात्र लागते बिनगडी बादचा. शांत आहे थोडासा खेळ. आपसामध्ये भिडले होते अशी आम्ही आठवण केली होती. रिद्धी सिद्धी कोपरी नाईटचं ते क्रिकेट योगेश भोईर नितीन भोईर या भावांच्या वतीने ते काय 90 धावांचं पहिलं आव्हान दिलं होतं. त्याच्यामध्ये केतनच्या विरोधामध्ये अफलातून 5 षटकार नमितने चढवले होते. तशीच नंतर किशोर सैनीला संधी मिळाली त्याने ओलीने 6 षटकार 90 धावांचं टार्गेट 4 ओव्हरची मॅच आणि तसं उत्तर दिलं होतं केतन आणि जीत भोईरने. वॉट अ स्टार्ट यार. 2 मध्ये 45 घाम फोडला होता. पण अजित चव्हाण थोडंसं कमबॅक करताना वाकल्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. या थोडीशी आठवणी. परंतु पहा परस्पर विरुद्ध एकमेकांच्या विरुद्ध चुपून काढलेले बॅटर आहेत नमित आणि केतन. इम्पॅक्ट प्लेयर. 5 ओव्हरची मॅच 5 बॉलर 5 षटक अशा प्रयोग. प्रत्येक जण एक ओव्हर टाकेल गोलंदाज बॉलर. हर्षद पाटील इन अँड तुषार बर्गे मैदानाच्या बाहेर. इम्पॅक्ट प्लेयर. अबे फ्रॉम द बॉडी सपाट्याने मारले, खेचून मारले सरळच्या दिशेला. व्हॉट अ शॉट. म्हणून म्हणतो त्याचा झेल सोडणं त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला बघायला लागेल. छरान. नमितच्या बॅटमधून आलेला आहे एक दर्जेदार षटकार. 6 रन. शॉट थर्ड मॅन आपण पाहू शकता. रवी पाटील 2018चा हा हिरो आहे. स्वर्गीय आनंद दिघे चषक येणार 23-24 22 23 24 25 ती 12 टीम आदरणीय प्रवीणजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय आनंद दिघे चषक. 5 लाख प्रथम 2.5 लाख द्वितीय आणि प्लेअर ऑफ द सिरीज बॅक. येस केतन पण एअरपोर्ट आलेले चांगली माहिती भूषण मला पुढं तिथे शत्रक्षण करताना पहा दूर होता का कोण तिथे भेदनं मात्र सहज गत्या बॅटरला जमलेला आणि चेंडू जातोय सरळ शिमेरच्या 4 रन. गावात 16 धावा 1 षटकार चौकार विजय खडसे. किती डेडिकेशन बा. अजून एक भूषण मला चांगली माहिती पुरवते. विनामूल्य यामध्ये बरेचसे 35 घेतात, कोणी लाख करतात, कोणी 1.25 लाख. परंतु केतनला हॅट्सअप करतोय मी. विनीत शेठच्या शब्दाखातीर 1 पैसा न घेता डायरेक्ट कोलकात्यावरून तो थेट मैदान 2 मॅचेस घेतले. पहिली मॅच जर केतन खेळत नाही ना स्वप्न धुळीस मिळालं असतं. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. 16 धावा लागतात. 1.2 ओव्हरची झाली समय. विजय खडसे मॅन फ्रॉम वाशीगाव चांगला गोलंदाज आहे. जेव्हा पावसाळी जी क्रिकेट मॅच होती तर तो यॉर्कर आम्हाला अजूनही आठवतोय. व्हॉट अ स्विंगिंग और जस्ट लाईक द वकार न्यूज.
गोलंदाज चांगला आहे. गाव एंड कडून आहे कोपरखंड गाव 16 धावा 0 गडी बाद सध्या स्थिती आहे. जबरदस्त हा सोहळा आपल्या भेटीला भूमिपुत्र मैदान निवडलं गेलं. NMTC ए नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट battery.even प्रेझेंटेड मोठा एक स्पॉन्सर. चला थेट मॅच मध्ये जाऊ. एक षटकार एक चौकार आले. 2 झेल सुटल्यानंतर काय करामत करतो हा करा किमयागार ते पाहण्यासाठी. 111 धावा जसा केतनला शुभशंतिक होता तसा नमितला होता. युवा नेते विनीत पाटील निशांत पाटील ते 2022 आयोजन त्याच्यामध्ये बरोबर 111 हे धावा त्याने सिरीजमध्ये ठोकलेल्या होत्या. प्लेअर ऑफ द सिरीज नेल्सन आकडा चांगला आहे कारण केतनला पहिल्या दिवशी तो आकडा जबरदस्त होता कारण 111चा टार्गेट त्यामध्ये 25 चेंडूमध्ये 83 धावा न बाद 8 षटकार 7 चौकार. पुल्ला बॉल विजय. क्लास क्रिकेटचा हे माधुर सौंदर्य पहा. किती खूपसुरीत शॉट. दर्शक मात्र या फटक्याला आपल्या मनामध्ये कोरतात. व्हॉट अ लवली जस्ट इनसाइड आउट perfectly leap of the just bat behind and open the face of the bat. That is a lovely cover try and Charan. बेहतरीन स्ट्रोक. चौकार षटकार चौकार. आता थांबणार नाही. त्याला माहित थोडंसं डीप फॅक्टर आहे ना थोडंसं दूर झालेलं आहे आणि चेंडू सरा लवकर खेळपट्टीवरून लवकर यायला लागले आणि ते चांगली बाब मात्र बॅटरच्या बाबतीत निश्चित इथे साबित होते. व्हॉट अ क्लास शॉट यार. ऑफसाइड ऑफ सम शॉट पण चेंडू बॅकफुटवर गेला आणि थ्रू द कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर. That is a magnificent stroke by Namit. Oh my God! जे सोडले कोणाचे तर नमितचे. तो असं थांबत नाहीये. तो असा धो होतो जसा या ओव्हरमध्ये विजयच्या एक जबरदस्त हल्ला चढवताना. धावसंख्या या षटकाने 26 वर. बायगा मजा. 1.4. पहिलं ओव्हर शांत होतं. पहिलं चेंडू पाहिलंय दोन्ही केतन आणि नमितने. काय खेळपट्टी आपल्याला दगा देईल का. दगा दिलेला होता. 2 झेल मात्र सुटले होते. तुषारच्या हाती विकेट लागत होती. तो चूक झाली दोन्ही फिल्डरची. त्याचं प्रायश्चित्त मात्र इथे भोगायला लागते. धावसंख्या धावफळ करायला लागते 26. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये थोडासा मागडा मी निश्चित म्हणेन. गाव एंडकडून विजय खडसे चांगला बॉलर आहे खऱ्या अर्थाने. 1200 लोक लाईव्ह. थँक्स सो मच टेनिस cricket.in. ही पहिली वाहिनी जिने खऱ्या अर्थाने मोठमोठ्या खेळाडूंना दुनियाला दाखवलं का हे टेनिस क्रिकेटचे हिरो पहा कसे मैदानं गाजवतात. संतोष नाणेकर हॅट्स ऑफ यू. 1200 प्रेक्षक फॉलो ही खऱ्या अर्थाने जे खेळतात ना सर्वोत्तम प्लेयर त्यासाठी फॉलोइंग जो आहे फॅन तो खूप आहे केतन आणि नमितचं. विजय. ओ माय गॉड किती शॉट मध्ये बदल. हा स्ट्रोक कदाचित मिड विकेटला कोणी फेकला असता पण त्याला माहिती जागा तिथे खाली आहे. काऊ कॉर्नरला फटका फसला तर सरळ शतरंजच्या हातात. ते न करता निवडलं जिथे गॅप होती त्या गॅप मधून काढलं चेंडूला फरार. चरण स्ट्रोक कमाल केली यार. प्रीमियर लीग मध्ये खूप तुटून पडतो ते आम्ही पाहिले. 2022 तुर्बे प्रीमियर लीग 260 डावात तब्बल 4 अर्धशतक नमितने लावले होते. त्यापैकी 89 नाबाद आपल्याच कोहिनूरच्या विरुद्ध ती मॅच. क्लास यार क्रिकेट. परंतु तिथे झालं जे होतं त्या जाल्यात अडकला. थोडी चूक झाली की एक्स्ट्रा कव्हरला मिळेल. अखेरकार त्या तुफानी भारी वादली खेळीचा येथे झाला सेबट. नमित परतलाय. पहिला हादरा DR पाटील वॉरियर्स तुर्बेला बसलाय कारण खूप मात्र हाकार माजवली ते नमितने. 10 चेंडू घेतले आणि 29 धावा चोपताना 2 षटकार 3 चौकार. वेल्डन यार. आपलं काम पॉवरमध्ये एक चोख बजावल्यानंतर तो परतलाय. सरळ तंबूच्या असला पहिला झटका. वेल डेनर. आपली जी भूमिका होती ती भूमिका चोख बजावलेली आहे. आपण पहिलीच मॅच फायनलचा दिवस 5 ओव्हरचा हा सामना. 4 क्वार्टर फायनल 2 सेमी 1 फायनल. त्यासाठी टाइम सेट झालेले आहे. 4 ओव्हर दिलेत 20 मिनिटं. त्यासाठी आम्ही दिलेले आहेत 20 मिनिटामध्ये 21 मिनिट तुम्ही जास्त. तर जो आउटफील्ड फिल्डर आहे ना तो मैदानात मात्र आणण्याची मुभा आम्ही दिलेला आहे दोन्ही अंपायरला का तुम्ही बिंदास एक आउटफील्ड इन फील्डमध्ये घेऊन जा. पहिली विकेटचं पतन 30 वर 1. 2 ओव्हरची पॉवरप्लेचा खेळ झाले समाप्त. पॉवरप्लेने आपली कमाल केली आहे. आता बाकीचं काम त्याने सोडलं. त्याचा सहकारी वॉकलॅनचा हा
राजा महाराजा मी म्हणेन केतन म्हात्रे. 26 इन केले सचिन रजक, द गुड प्लेअर ऑफ द वाशीगाव. इच्छापूर्ती वासी द स्टायलिश प्लेअर. मैदानाच्या आत डी.आर. पाटील वॉरियर्स कडून मैदान आलेला आहे. केतन जो 1 वर खेळतोय. पहिली मॅच खऱ्या अर्थाने केतनने काढताना तब्बल 6000 प्रेक्षक मात्र त्या केतनच्या खेळीचा आनंद लुटत होते. आज 1200 केतनला पाहण्यासाठी, नमितचा खेळ पाहण्यासाठी. NMTCA प्रेझेंटेड बॅटरी डॉट इव्हन प्रेझेंटेड. जाऊया आणि पाहूया रोनकला. चांगला गोलंदाज ज्याला मी अग्री कोहली प्रीमियर लीगला जेव्हा पाहिलं ना तेव्हा बदल हा येणाऱ्या कालामध्ये धडक बसू शकतो बॅटरच्या मनामध्ये. ती धडक मात्र कायम डावखोरा गोलंदाज, त्याचं नॅचरल आउटस्विंग बुचकळ्यात टाकतो बॅटरला. पण तेवढा सर्वोत्तम देशामधला 10व्या जे बॅटर आहे त्या 10मध्ये ज्याचा नाव आदराने घेतला जातो तो केतन आहे. केतनला कसा खेळवतोय याच्यामध्ये 5 जण तर येणारं भविष्य खूप मोठं असेल. रोनक तांडेल बॅकफुटवर गेला, सोडणार नाही बेटा. हा खूप हलवा चेंडू, त्याच्या पायाच्या हालचालीने तो कुठेही मध्ये पापिंकेचा चांगला वापर करतो. पापिंकेचा चांगला वापर करताना ऑफ स्टंपच्या बाहेर गेला, चेंडूला येऊ दिला. स्विंग नव्हता, स्विंगला खतम न करताना चेंडूला लॉंग लेग. दॅट इज स्टायलिश शॉट ऑफ द हुक जस्ट लाईक द कपिल देव कॅन. छेरन दमदार फटका. धावसंख्या पोहोचते 36 वर. न्यू फॅक्टर मायनर ठेवत नाही. जेव्हा त्याच्या टायमिंगवर तो स्ट्रोक येतो ना काही करू शकतो. मिडल लेग स्टम्पला असं वाटत होतं टर्न होईल पण स्पीड नव्हता. सहज गतीला त्याला लॉंग लेगला फेकून करताना षटकार. चेक. नेक्स्ट मॅच साठी पहिला कॉल असेल. पुढचे 2 संघ असतील MP वॉरियर्स कोपरखिरणे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये विदिशा चॅलेंजर सानपाडा. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल. गॅरोची अनुपस्थिती खूप मात्र जाणवते मी म्हणेन. फोर्स फिटनेस RP वाशी या टीमला. फिल्डिंग करताना रोनक आला. दुसरा चेंडू घेऊन लेफ्ट हँड उर्दू विकेट. क्लास शॉट आहे जस्ट लाईक द सचिन रमेश तेंडुलकर. सेपे शॉट लॉंग ऑफरून आला. दुसरा षटकार केतनच्या बॅटमधून. वा पाय वा, मन खुश. पहिला चेंडू चुकी होती परंतु पहा मेरिटवर कसा खेळतो बॅट्समॅन. ऑफसाइड ऑफ यॉर्कर करण्यात यॉर्करला लॉब केला. सचिनच्या अंदाजमध्ये फेकून दिला सरळच्या दिशेला. षटकार. लाजवाब बॅटिंग यार. यासाठी जे फॅन आहेत ते खूप मात्र अवतीभोवती असतात. लाईव्ह बघताना जमतात. ते लाईव्ह जमलेल्या प्रेक्षकांच्या सरस स्वागत आहे. षटकार. दोन चेंडू. बॅकफुट गेला. जागा बनवली. जागा बनवताना मात्र 1 टप्पा ब्रॉस बाउंड्री फॉर 4 रन. बेहतरीन शॉट. आता खरी कसोटी हीच असते मित्रा. जो सर्वोत्तम देशामधला बॅटर तुमच्या समोर असतो तेव्हा तुमची कस लागते. कस लागताना 3 चेंडू मध्ये दाखवलं करोनक. आय एम द बॉस. आय एम द बॉस ऑफ द वाकलन. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी सूचना दोन्ही टीम साठी असेल. MP वॉरियर्स कोपरखिरणे आणि विदिशा चॅलेंजर्स सानपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जर इनिंग ब्रेक मध्ये कुठल्या 2 कॅप्टन पैकी एक कॅप्टन उपस्थित असेल तर त्या उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. जर दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित नसतील तर तो सामना 4 षटकांचा खेळवला जाईल असं NMTCA च्या कमिटीने आतापर्यंत ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा संदेश दिला. त्यामुळेच या संदेश आणि या सूचनेकडे लक्ष द्या. त्यामुळेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. टू कॉम्बॉक्स. थँक्स विघ्नेश. 6-6-4. चौथा चेंडू. तिसरा ओव्हर. रोनक. ओ माय गॉड. इज फेअर डिलिव्हरी. इज परफेक्टली डिलिव्हरी. हा चेंडू कुठे शोधून ठेवला होता. स्क्वेअर ऑफ द पॉइंटला थोडासा फसला असता तर कदाचित जाळ्यात अडकला होता पण पंच मारण्याचा प्रयत्न असफल. बियॉन्ड द स्टंप. व्हेरी गुड. चौथा चेंडू डॉट. 3 मोठे फटके. चौथा चेंडू डॉट. 5वा चेंडू. रोनक कम्सिंग बॉल टू ऑन द टप्पा. वेल फिल्डिंग इज द्या. सुपर फिल्डिंग यार. दूर होता पण काही वेळेला हवेमध्ये चेंडू होता तेव्हा वाटलेलं होतं काय होल बॅटरचं पण पोहोचलाय सुखरूप. 2 धावा मिळत आहेत. पहिला षटकार. दुसरा षटकार. 4 डॉट 2. 5 चेंडू आतापर्यंत रोनकने टाकलेत. 18 धावा खर्च केलेत. आणि समोर बेताज बादशाह टेनिस क्रिकेटचा हे मोठं नाव केतन म्हात्रे. अवे फ्रॉम द बॉडी. परफेक्ट डिलिव्हरी.
जाणून बोंजून टाकले. असे करामाहिती करायला लागतात, काहीतरी चेंजेस करायला लागतं मित्रा. जेव्हा सर्वोत्तम खेळतो ना त्याला आपलं तर नेहमीचे चेंडू टाकून जमत नाहीये, त्यामध्ये बदल करावा लागला. कारण लेग ब्रेक फिरकीचे हे जादूगार त्याच्यावर तुटून पडतात हे बॅटर. 3 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होते. 49 ओव्हर सद्यस्थिती ती खूप मात्र तगडी आहे. डी.आर. पाटील वॉरियर्स तुर्बे बॅटिंग करताना मैदानाच्या आत मात्र कॅप्टन गेले नमित. 3 ओव्हरचा खेळ इथून झाले. अतिशय दर्जेदार स्पर्धा येणाऱ्या 5, 6, 7 डिसेंबर जय भवानी मित्रमंडळ श्रीकृष्ण दिवा अजून एक तगडी टुर्नामेंट आपल्या भेटीला येणार आहे. पहिल्याच आठवड्यामध्ये डिसेंबर 16 संघ आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे का तब्बल चला केतन म्हात्रेच्या 4 इनिंग आपण पाहू शकता. ऑनस्क्रीन जय मल्हारच्या विरुद्ध 83 धावा 25 चेंडू. तर ट्रायडंट लॉजिस्टिक विरुद्ध 5 चेंडू 11. परंतु वैभव प्रतिष्ठान खातं खोलण्याची अयूब शेखने त्याला संधी दिली होती. त्याच्यानंतर पहा आता तुटून पडलाय. अर्थातच फोर्स फिटनेस आरपी वाशी टीमच्या विरुद्धमध्ये फक्त 8 चेंडू आणि नाबाद 20. काही करू शकतो यार. आम्ही पाहिले स्वर्गीय आनंद दिघे चषक तेव्हा तो इंजुर्ड होता. इंजुर्ड असताना त्याच्या नेतृत्वाखाली अर्जुन डायगरनं ते चॅम्पियन्स किताब पटकावताना खुल्या गाठ्यातला अक्षरशः खडे चाललेले होते. त्याचं खरं कारण होतं केतन इज अ लिडिंग ऑफ द टीम बाय अर्जुन डायगर. 3 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 3 ओव्हरची समाप्ती. 49 ओव्हर 1 सद्यस्थिती आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये स्लॉग मध्ये कसा तुटून पडतोय. बॅक टू द क्रिकेट. जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र निश्चित केतनच्याकडे राहील. 49 ओव्हर 1 49 पण लॉस ऑफ द 1 विकेट. बॉलिंग मार्कवर आता येतोय फोर्स फिटनेस अर्पे वासी टीमकडून बॉलिंग मार्कवर विनीत पाटील मॅम्पॉन घनसोळी विशाल मडवीच्या नेतृत्वाखाली चांगली गोलंदाजीचे ते धार निश्चित वाढलेली आहे. शीतलताई भोईर ते नाईटचं क्रिकेट तो स्पेल अफलातून होता. अजून 2-3 स्पेल मिनिटच्या आम्ही पाहिल्याच होत्या डोळ्यासमोर. परंतु यावेळेला केतन समोर आहे. 49-1 पहिली मॅच फायनलीचा दिवस. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करण्याचं चेतन शिंदेने डेप्युटी योगेश हा आहे कारण योगेश बघत नाही मॅचमध्ये. पुलंत चेंडू लवली बॉलिंग यार. यॉक करत बॅट टू अँड द बॅट. जसं बॅटला स्पर्श होऊन जर बॅकवर्ड गली पॉईंटच्या ठिकाणी क्षेत्रक्षण फील करेल तोपर्यंत आरामात सिंगल घेतली. या वेळेला केतनने तो पोचते सिंगलने पुढे. 21 वर 50 धावा अर्धशतक. पहिल्या अर्धशतक अर्थातच पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं होतं ओमी केनी बॅटरनं आणि त्याला जसे तसे उत्तर देताना मात्र त्याच मॅचमध्ये केतन तुटून पडला होता. त्यात 83 धावा. एकाच मॅचमध्ये 2 अर्धशतक. पहिल्याच मॅचमध्ये का शानदार तो शुभारंभाचा मॅच. अभय पंतपट थोडासा इनसाइड आउट झाला. गॅप पाहिली. एक्स्ट्रा कबलला सोडलो. तिथून मात्र चेंडूला केलं फॉर आचरण. बेहतरीन स्ट्रोक बाय सचिन रजक. पहा विनीतचा तो फुल टॉस केला जस्ट इनसाइड आउट. दॅट इज थ्रू द कबन एक्स्ट्रा कबा फॉर 4 रन्स. बेहतरीन स्ट्रोक. येस येस नवीनमध्ये टॅलेंट कमी नाही. खरोखर मी समत असेल ना tenniscricket.in या मानेचा जो गौरव सावंत डेफिनेटली यार हे टॅलेंट आहे. पहा नवी मुंबईचा जो सचिन रजक. अजून एक पहा खेचून मारलंय. खेचून निस्ता मारल्याने त्याला पारी केलं काउंगाला उडून देताना चौकार नंतर षटकार. छरान बेहतरीन शॉट बाय सचिन रजक. योग्य म्हटलं. 60 धावा मात्र धावसंख्या मात्र अजूनही पाहिली तर पहिला फक्त 6 धावा. दणदणीत एक स्पेल टाकला होता. 2 झेल त्यामध्ये सुटले आणि कम नसिबी मिळणे तुषार बर्गे. ती विकेट जरा जवळ मिळाली असतं थोडंसं प्रेशर आणण्याचा प्रयत्न झाला असता परंतु प्रेशर न देता कशा पहा वाकलांचा महाराजा या नवी मुंबईच्या क्रिकेटला कसा समजावून सांगतोय. या गोष्टी मित्रा खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये इतर कोणाच्या विरुद्ध केलं तर केतन प्रत्येक वेळी तुमच्या समोर नसेल. ही आयकॉनची ऑल इंडियाची खासियत असते. तो इतरांना आपल्याबरोबर घेऊन चालतो म्हणून आयकॉन. धावसंख्या स्कोर पडले 60. फुलटॉस पहा फुलटॉसला कसा भिरकावून द्यायचा. इनसाइड आउट लॉंग भरून उडवताना सचिन रजक
योग्य म्हटलं होतं माझे सन्माननीय गौरवनं. काय नवी मुंबई टॅलेंट कधीच कमी नव्हतं, आताही कमी नाहीये ते दर्शवतात. छरान बेहतरीन स्ट्रोक, कमाल केली यार. एका मला बोलताना एक परेश असतो ना, तो कसा दगडालाही सोनं करतो. इथं तर पहिल्यापासून मात्र चांदी नाही तर सोन्यासारखा खेळत होता, पण त्याला अजून त्याला चकचकीत करताना केतन. व्हॉट अ शॉट यार. हे सल्ले खूप महत्वाचे असतात. या सल्ल्यानेच आपल्याला जग कसा, जगाच्या विरुद्ध जेव्हा प्रेशर असतं ते प्रेशर कसं फेकायचं ते समजून केतन. व्हॉट अ शॉट यार. बेहतरीन स्ट्रोक. पहा विरुद्ध दिशेला एखादा चांगला बॅटर असतो ना, तेव्हा कसा तो इतरांना प्रेरित करतो. इन्स्पायरेशन. ओ माय गॉड. भीमर घोषित करताना रुपेश सावंत. भीमरवरती 1+1 बायचा या नो बॉल नंबर 1 अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त 1 आणि नो बॉल भीमरचा धावसंख्या मात्र पुढे हलकीशी सरकली गेलेली आहे. चौथं प्रगतीपथावर 68 धावा तब्बल. एक गडी बाद, पण जाताना काम कसं सोपं करून गेलं होतं नमित अशोक पाटील. ट्रिमेंडस इनिंग, दणदणीत त्याची स्फोटक इनिंग. नाव फ्रीजचा इशारा. फ्रीज समोर आता बेहतरीन बॅट्समॅन केतन. ड्राईव्ह केले, कावकोंडा क्षेत्ररक्षण जाईल, पण झेल घेऊन फायदा होणार. फ्रीटचा चेंडू फक्त रनआउट. झेल घेतला होता फ्रीटला, झेल मात्र घेताना दिसला आपल्याला. बॅटर सुरक्षित आहे. फ्रीट फक्त रनआउट. सिंगल मिळते. 69 धावा. अजूनही मी म्हणते सध्या 1200 लाईव्ह मध्ये त्याला 1200 प्रेक्षकांचं मी आवर्जून इथे सरसे स्वागत करतोय. 1700 झाले. पहा वाढत चालले प्रेक्षक. अजून एक खेचून मारले, लॉप केले कावकोण्याच्या डोळ्यामध्ये. सूर्य येतो तो उपयोग झाला नसता मित्रा, कारण तुझ्या डोक्यावरून दस्तक घेऊन गेला. अजून सचिनचा एक पॉवरफुल षटकार. छरान 5 चेंडू मध्ये 22 धावांची एक बेहतरीन इनिंग. व्हॉट अ लवली यार. 4 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 160 मध्ये पहिला ओव्हरचा खेळ जे होतं ते 5. आता पहा 3 ओव्हर ते तब्बल त्यावेळी 69 म्हणजे 75 धावा. 75 वर 1 सद्यस्थिती. आपण पहिलीच लढत पाहतोय. डी.आर. पाटील वॉरियर तुर्बेच्या विरुद्ध फोर्स फिटनेस आर.पी. वासी. 1 पैसा न घेता किती विनीत सेटवर प्रेम आहे पहा केतनचं. कोलकात्यावरून डायरेक्ट इथे अमितचं मी कौतुक करताना तोही तिथे होता केतन बरोबर. किती डेडिकेशन. अयुब असेल, हे डेडिकेशन असते. एकदा शब्द दिला तो पाळतो. हे मात्र दर्शवलं जेव्हा उमेश म्हात्रेने त्यांना प्रश्न विचारला होता पहिल्या दिवशी, का बरेचसे खेळाडू होते, एक ते सांगितलं कमेंट केलं, दुसऱ्या वेळेला ते तिथे दुसऱ्याकडे जास्त रक्कम दिलं ते तिथे पळतात. पण केतनचं नाही. ग्रामीणमधून मी वर आलोय. ग्रामीणला मी कसं विसरेन. ग्रामीण जो घडतो ना तळा गेलो तो खूप माझा कडक तर असतो, पण शिस्त तो प्रामाणिक असतो. ते प्रामाणिकचं उदाहरण देताना केतन दर्शवलं की जसा कोलकात्याने आला झोपही मिळाला नाही, पण झोप उडवली बॉलरची यावेळी खेळताना केतनने. तो खेळतो पाहिला तर 10 चेंडूमध्ये 22 वर. दुसऱ्या बाजूला अमित नाव द ऑल इंडिया आयकॉन टू आयकॉन 75 6 चेंडूचा. आता 2 कोलकाताने एकत्र पण विभागले इथे. विभागताना परस्पर विरुद्ध. हा खेळ प्रीमियर लीगची हीच खासियत आहे. अमित ओ स्ट्रेट. हो माय गॉड. द विल इज द हीट बाय केतन म्हात्रे. अमितच्या विरुद्ध मध्ये पहिला सांगितलंय मित्रा, इथे जरूर कोलकात्याहून आपण एका विमानामध्ये आलो, परंतु इथे थोडासा माफ कर. आता व्यावसायिक क्रिकेट आहे. एंड चेंज केलं अमितने. माझी मुंबई SPL तब्बल 3 लाख. उरण परिसरातील हा एक बेहतरीन ऑलराऊंडर. गावामध्ये इतर 11 खेळाडू तेवढे आपल्या तोळामजून असताना पण कुठे त्याचा प्रवास गेला पहा अमितनाचा. तारीफ करतो मी अमित. षटकार जरूर आलाय, पण तेवढा तोळामुळेचा ऑल इंडिया आयकॉन समोर आहे केतन. ओ हवेमध्ये चेंडू. एलिमिनेशनची कमतरता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. त्याला माहित होतं हा झेल सोडला तर केतन थांबणार नाही. केतनची खेळी 28 धावांची इथे झाली समाप्त. केवळ 11 चेंडू. सुपर इनिंग. ही सफलता पहा. एंड चेंज केल्यानंतर काय करू शकतो अमित. त्याला मध्ये ऑफसाईड आपल्याला ठेवणार नाहीये. त्यांनी एंड चेंज केला. असे कित्येक मध्ये क्रिकेट वर्तुळामध्ये उदाहरणं आहेत.
स्वर्ड बॉटचं उदाहरण पहा तुम्ही किती जाऊन पहिले 3 षटकार जे स्वर्डच्या विरुद्ध युवराजने खेचले होते ना T20 मध्ये, तेव्हा त्याने 3 चेंडू एंड चेंज करताना पाहिलं होतं पण उपयोग नव्हता. पण अमितनं तो कारनामा केलाय. असे एंड करणं बरेच गोलंदाज पाहिले. सचिन नाईकला पाहिले आम्ही, नगरसेवक शिरवणे इथे, पावसाळी इथे मध्ये रुणालने त्याच्यामध्ये 16 धावांची आवश्यकता 2 षटकार खेचले होते. 4 मध्ये 4 म्हणजे 4 चेंडू सचिनने, नंतर रुणालच्या विरुद्ध डॉट. तसा अमितनं कारनामा केला. केतनच्या विरुद्ध त्यांनी एंड चेंज केला, थोडासा गतीमध्ये परिवर्तन करताना, लेग ब्रेक टाकताना आणि तिथेच हवेमध्ये चेंडू स्क्वेअर लेगला झेल टिपताना खेळी झाली मात्र समाप्त. असे पाहिलं 81 वर 2 तगड्या स्थितीमध्ये डी आर पाटील वॉरियर्स सुरबे आणि इन केले. आता शेवटचे 4 चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या 8 डी आर पाटील वॉरियर्स कडून बॅटर आला. कुणाल इम्पॅक्ट प्लेअरची दणका दाखवला होता सेकंड मॅच मध्ये, जेव्हा केतन अपेक्षित होता. कुणाल मॅन फॉर्म सारसुले अलॉंग द कार्पेट कावकांच्या ठिकाणी क्षेत्रक्षणी फील करेल तर थोडंसं फंबलिंग झालं. फंबलिंगचा फायदा उठवताना मात्र थोडं रुची दाखवली होती कुणालने, परंतु सचिनने त्यांना म्हटलं का थोडंसं थांब मित्रा. धाव घेण्याचे स्पष्ट नकार दिला. एक सिंगलने आलेलं खातं कोणलं कुणाल पाटीलने. धावसंख्या हलकीशी पुढे 82 तगड्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये आणलं. पहिलं ओव्हर फक्त तुषार बर्गेने 6 धावांचं दिल्यानंतर त्याच्यानंतर नमितनं आपला तो शो चालू केला. नंतर केतनचा शो आपण पाहिला. बॅक फुटबॉल करताना सॉक स्वीप केला. सॉक स्वीप करताना स्वेल लेगला उडवून देताना फॅन्टास्टिक षटकार. शरण आता तुटून पडलाय सचिन रजक. गौरवनं सांगितलं की नवीन मध्ये टॅलेंट कुठे कमी नाही, तूच बरी कमी नाही ते दर्शवताना मात्र आता ते बॅट्समॅन सचिन रजक 28 वर. आदरणीय विनीत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर या. वेलकम. आपल्या संघाचा सामना जरूर सुरू आहे. मुकेश पाटील तळोली आपण देखील मंचावर या. मुकेश पाटील प्लीज मंचावर या. आपलं देखील सरसे स्वागत आहे. 88 वर स्लॉक सिप यॉक करण्याचा प्रयत्न, त्याच्या अगोदर मात्र हेड अँड हँड कॉर्डिनेशन इज अ सुपर बाय सचिन रजक फ्रॉम इच्छापूर्ती वासीकडून हा धडे घेतलेला. हा जबरदस्त बॅटर मात्र धुमाकूळ घालते. तो 28 वर जाऊन पोहोचले. फक्त 6 चेंडू त्याने घेतलेत. अजूनही पाहिलं अमित नाईक बॉलिंग मार्कून माझी मुंबई SPL अमिताभ बच्चन या टीम कडून खूप एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच राहिलेला आहे. हेलिकॉप्टर प्रॉपर आहे का, पण डाऊन द बॉल सरळ आला क्षेत्ररक्षक आणि त्याने अचूक झेल टिपताना मेहबूब शिरोणे चा हा जबरदस्त लॉंग ऑफ मारून येतो आणि खेळी मात्र बेहतरीन इनिंग आहे. तारीफ करतो मी सचिन. काल CBD कडून खेळताना ऋषभ चंदाने बेहतरीन यार क्लास तशाप्रकारे सचिन खेळला. लवचिकता वेळ रे सुस्थितीमध्ये पोहोचवताना एक चांगला आकार देताना ही इनिंग होती. कितन म्हणा, नमित म्हणा आणि आत्ता सचिन ती पॉवरफुल. 88 वर 3 सद्यस्थिती आहे. 13 धावा आतापर्यंत 5 चेंडू मोजलेत. ऑल इंडिया ऐकून अमित नाईकनं वरून परिसरातील हा बेहतरीन ऑलराऊंडर माझी मुंबई SPL. नाव 2 बॉल टू गो. 88 वर 3 नवीन फलंदाज हेमंत पायाला जोरदार लागल्यानंतर अपील केली होती, लावली आपण पण स्पष्ट नकार दिला कारण कुठेतरी लेग स्टिकला सोडून डाऊन तर लेगता येत असं म्हणणं आहे. अजूनही 2 धाव मात्र झपाट्याने गेल्या. 90 वर 2 ने मात्र घेऊन जातोय या 2 धावा डी आर पाटील वॉरियर्स तुर्बेला. 90 वर 3 अजूनही शेवटचा चेंडू. अमित नाईक ऑल इंडिया ऐकून ऑन द बॉलिंग मार्क. बरोबर चला अशा प्रकारे पहिला इनिंग इथे संपलेले आहेत. 90 3 91 मोठा स्कोर पहिल्या मॅच मध्ये. 111 मात्र सहजगत्या मी म्हणणार पण शेवटच्या मध्ये 1 चेंडू 2 धाव पर मॅच होती पार केली होती. परंतु आता 90 धाव बनवले. 91 धावांचा टार्गेट डिफेंड होईल काय. परंतु जाऊया पुन्हा एकदा एक चिकना जाहिरा असेल आमचा विघ्नेश टॉस का बॉस सेकंड मॅच. थँक्यू व्हेरी मच सँडी सर. नेक्स्ट मॅच विदिशा चॅलेंजर सानपाडा वर्सेस MP वॉरियर्स कोपर खिरडे. मी विनीत शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस डी आर पाटील वॉरियर्स टीमचे जे संघ मालक आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 2 कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होतील. विदिशा चॅलेंजर सानपाडा वर्सेस MP वॉरियर्स कोपर खिरणे.
विनीत शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. खऱ्या अर्थानं तुर्बे गावातील युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि क्रिकेटवर निस्सम प्रेम सातत्याने राहिले. डी आर पाटील वॉरियर्स हा सातत्याने संघ आपल्याला अनेक लीग मध्ये खेळताना दिसतो. चला कॉल करतील रवी म्हात्रे. टेल इज कॉल. भरपूर कॉइन लांब गेले आणि टेल आलाय. भावेश टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. काय आहे स्क्वॉड आणि आयकॉन खेळाडू सगळे काही व्यवस्थित, सगळी काही टीम सज्ज झाली? हो नक्कीच, सर्व चांगलंच चाललंय. आज सुपर हिटचा सामना आहे, खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज 2 सामने आपल्याला जिंकायच्याच प्रामुख्याने. त्यानंतर पुढच्या म्हणजे चॅम्पियनशिपकडे जाणार आहोत. कशा पद्धतीने या मॅचकडे पाहताय? आम्ही स्टेप बाय स्टेप जाऊ. पहिली जी एक मॅच करून आता ही इम्पॉर्टंट मॅच आहे सुपर एटची, ती नक्कीच फुल कॉन्फिडन्सने खेळू आणि चांगली मॅच होईल अशी अपेक्षा. रवी तुमच्याकडे येतो. टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय असला असता? आम्ही बॅटिंगच केली असती. जे पाहिजे होतं ते मिळालं आहे. किती धावांचा टार्गेट असेल? 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल, कशा पद्धतीने टीमची मीटिंग झाली? अगोदरची लीग मॅच चांगली झाली, आता सुपर एटचा सामना आहे. डू ऑर डायच्या सिच्युएशन, नॉकआउट मॅच आहे, तर कशा पद्धतीने या स्पर्धेकडे किंवा या मॅचकडे पाहताय? जसं आम्ही क्वालिफायला खेळलो तसंच आज पण खेळण्याचा प्रयत्न करू आणि 100% देऊ आमचा. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. विनीत शेठ पाटील यांचा देखील आभार मानतोय. आणि चला, नुकतंच टॉस झाला आणि टॉस विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीमने जिंकलाय. म्हणजेच भावेश नाईक आपल्या समोर होते आणि लगेचच निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. सुपर एटचा दुसरा सामना विदेशी चॅलेंजर्स सानपाडा वर्सेस MP वॉरियर्स कोपरकर्णी अशा 2 संघामध्ये पाहायला मिळेल. एक कडी झुंज, एक कडवा आव्हान तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय NMTCA आणि Battery.ai प्रेझेंट्स नवी मुंबई क्रिकेट लीग 2025-6 सीझन 1चा मेगा संडेचा सुपर एटचा थरार तुम्ही अनुभवताय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुढच्या मॅचचं विवरण. धन्यवाद. सर आणि 91 धावा कशा पूर्ण करेल फोर्स फिटनेस RP वाशी, ते ऐकूया एक सुंदर वाणीमध्ये. या इनिंगची संपूर्ण कहाणी आमच्या विघ्नेश जुबानी. अये विघ्नेश, आगे का खुद का अखोकाल सुनाने के लिए इन और कुंबॉक्स. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. संतोष म्हात्रे, सँडी सरांची वाणी तुम्ही ऐकत होतात. मी विघ्नेश मडवी आपल्यासमोर रुजू होतोय. NMTCA आणि Battery.ai प्रेझेंट्स नवी मुंबई क्रिकेट लीग 2025 भव्य दिव्य सोहळा. आज अंतिम दिवस, अंतिम टप्प्यावर ही स्पर्धा येऊन ठेपली. 5 दिवसाची श्रृंखला बुधवारी म्हणजेच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 26 नोव्हेंबर रोजी झाला आणि अखंड नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट च्या खेळाडूंची अगदी ही रेलचेल पाहायला मिळाली. अनेक मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेची भरपूर स्तुती केली. त्याचं कारण आहे की ज्या अनुषंगाने, ज्या प्रामाणिकपणाने आज ही प्रीमियर लीगचं आयोजन, हे असोसिएशनचं आयोजन केलं जातं आहे आणि या संपूर्ण असोसिएशनचं मी मनापासून कौतुक करतोय की ज्या पद्धतीने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली जी स्वच्छ आणि ही नवी मुंबई क्रिकेट अगदी सुरळीत व्हावी यासाठी केलेला प्रयत्न आहे. बॅटरी इम्पॅक्ट प्लेअर कुणालच्या जागेवर मोहन राव, येस मोहन रूपन राव हा इम्पॅक्ट प्लेअर आलाय. कुणाल पाटीलच्या बदली इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मोहन राव म्हणजे बॅट्समनच्या अगदी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाज वापरला जातोय. टीम DR पाटील वॉरियर्स एकीकडे विनीत शेठ पाटील असतील तर दुसरीकडे फिटनेस फोर्स फिटनेस RP वाशी या टीमचे जर पाहिलं तर कॅप्टन
चेतन शिंदे पाहायला मिळतील. आज योगेश भगत गॅरो या मॅच मध्ये अवेलेबल नाहीये, तर नक्कीच ॲज अ आयकॉन खेळाडू आज अवेलेबल नसेल तर नक्कीच टीमसाठी ते घातक ठरतं. त्यामुळेच या धावा करत असताना मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना एकीकडे आपण पाहू शकाल अमित नाईकला पाहू शकाल, मॅन फ्रॉम एकटघर, जासेच्या अगदी समोर असलेला गाव, आणि ओमकार टोणपे. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर, खूप चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून ओमकार टोणपेच्या बॅट मधून येतोय. एक लाजवाब दर्जेदार battery.ai चौकार. 4 धावाने खातं उघडलंय. खूप चांगला स्ट्रोक, अभिप्राय बॉडी इशारापासून दूर खेळलाय, इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 4 धावा मिळतील. लोअर फुल टॉस फ्लिक केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आपल्याला सचिन रजक हा पाहायला मिळतोय. सचिन रजकने का बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आज. जर या मॅच मध्ये जर विचार केला तर नमित पाटीलने सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा तुषार बर्गेच्या, पण त्यानंतर मात्र मागच्या 4 ओव्हरमध्ये अगदी धुमाकूळ घातला होता. सचिन रजत असेल, केतन म्हात्रे असेल, नमित पाटील असेल, या सगळ्याच खेळाडूंनी आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन दिले. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अमित नाईक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, फटका चांगला आहे, मिड विकेट रिजन निवडलाय, फेकून दिलाय. पहिल्याच बॉलवर अमित नाईक फेस करत असताना सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अमित नाईक एकटकर हे गाव जर विचार केला तर उरण मधील जासई गावाच्या अगदी समोर आहे. गावाची लोकसंख्या अगदी कमी आहे, उरण मधील सर्वाधिक छोटं गाव म्हणून मानलं जातं. आणि या गावामध्ये एक टीम होणं कठीण आहे. इनफिल्डच्या वरून ऑन दी फटका पाहू शकाल. आजच्या दिवसातला सर्वाधिक देखणा कव्हर ड्राईव्ह अमित नाईकच्या बॅट मधून येतोय चौकार. माझी मुंबई या ISPL खेळत असताना चॅम्पियन्सशिप पटकावली होती, अगदी मिरवणूक केली होती अख्ख्या गावाने अमित नाईकची. अगदी गावाच्या वेशीपासून गावापर्यंत घरापर्यंत पोहोचवलं होतं अमित नाईकला. इतकं चांगलं आणि इतका अभिमान असेल आपल्या गावाला, ज्या गावामध्ये 11 खेळाडू होणं मुश्किल आहे, ज्या गावामध्ये अगदी 10-12 वर्षांची मुलं घेऊन अमित नाईक टीम बनवतो आणि ग्रामीण क्रिकेट खेळतोय. आणि ग्रामीण क्रिकेटचा सितारा आज अख्खा देशामध्ये जाऊन ISPL मध्ये जाऊन आपली दमखम दाखवतोय. म्हणूनच म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. आणि अगदी कठीण काळामध्ये अमित नाईकने क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. इथे काय घडलंय, टॉप एज लागली होती, सुदैव म्हणावं लागेल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये हेमंत पाटील थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरलाय. 5 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 15. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा झाल्यात. अमित नाईक मॅन फ्रॉम एकटघर, ऑल इंडिया आयकॉन. अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर, अनेक बाईक्स आहेत, अनेक मॅन ऑफ द सिरीज आहेत, स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने. लोअर फुल टॉस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. पहिल्या षटकाचा केस संपलाय. हेमंत पाटीलने या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्यात. 16 धावा धावफलकावर लागलेत बिनगडी बाद. फोर्स फिटनेस RP वॉशी टीमचा इथे 91 धावांचा पाठलाग करत असताना आता 24 बॉलचा खेळ बाकी. आणि 24 बॉलमध्ये अजूनही जर पाहिला तर करायचे तब्बल 75 धावा. 24 बॉल 75 धावा. आव्हान अवघड आहे, आव्हान अगदी कठीण आहे. पण कठीण गोष्टी जितक्या तुम्ही कराल तितकं आयुष्य तुमचं सोपं होतं. त्यामुळेच या कठीण परिस्थितीत तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. प्रेक्षकांची हळूहळू पावळे आपण जर पाहिली तर भूमिपुत्र मैदानाच्या दिशेने जात असताना या प्रेक्षकांची देखील तितकीच महत्त्वाची भूमिका राहिली. कारण की कोणतंही आयोजन, कोणतंही नियोजन असेल त्यामध्ये प्रेक्षक मायबाप हे देखील फार महत्त्वाचा घटक असतो. अनेक समर्थक, अनेक चाहते आपापल्या खेळाडूचा खेळ बघण्यासाठी भूमिपुत्र मैदान या मैदानामध्ये येत आहेत. आजच्या दिवसभरात आज सुट्टीचा दिवस आहे, मेगा संडेचा दिवस आहे.
पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. 16 धावा ऑफल करावे लागले. अजूनही 75 करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. भारताचा सर्वाधिक बाईक पटकवण्याचा कारनामा करणारा हा भारताचा बायकरमॅन म्हणजेच केतन म्हात्रे, मॅन फ्रॉम वाकलन. हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एकाच दिवशी 2 बाईक. डोंबिवली ग्रामीण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर त्याच दिवसभरात स्पर्धा गाजवली. त्यानंतर TDPL रात्रीचा खेळ खेळला. त्यानंतर आपण आपल्या टीमसाठी जर पाहिलं तर TDPLचं देखील मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली. एकाच दिवशी 2 बाईक, 39 बाईक आपल्या नावी आहे. केतन म्हात्रे वर्सेस अमित नाईक. पहिलाच बॉल, फॉलिंग स्वीप, प्लेड ऑन. काय घडलंय? अमित नाईकची विकेट सेलिब्रेशन पाहायला मिळते. DR पाटील वॉरियर्स टीमची इम्पॉर्टंट विकेट आहे. अमित नाईक बाद होतोय. आयकॉन खेळाडूने, ऑल इंडिया आयकॉन खेळाडूने ऑल इंडिया आयकॉनला बाद केले. अमित नाईक अगदी दबक्या पावलाने आता दगावच्या दिशेने जात असताना इम्पॉर्टंट विकेट. ऍक्शन रील मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने काय स्ट्रोक खेळला होता अमित नाईक नाराज मुद्रेने. मात्र तंबूच्या दिशेने जात असताना केतनचा पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतला, स्टंपचा वेध घेतला आणि फलंदाज बाद होतोय. ही विकेट प्लेड ऑन झालाय. फलंदाज बाद. मिस्टर अमित नाईक तंबूच्या आश्रयाला पहिला मोठा धक्का लागतोय. जर अमित नाईक या मॅच मध्ये राहिला असता तर मॅच मध्ये अगदी चुरस पाहायला मिळाली असती. पण अजूनही मॅच गेली नाही कारण की ओमकार टोनपेने देखील पहिला दिवस गाजवला होता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. चेतन शिंदे, कॅप्टन ऑफ फोर्स फिटनेस RP वाशी संघाचा, मॅन फ्रॉम वाशी, वाशी गावकडून बिलॉंग करतोय. वेगवान चेंडू टॉप एज, त्या खाली नमित प्रयत्न केला जाईल. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट, इम्पॉर्टंट विकेट. कॅप्टनला देखील बाद केले. आयकॉन खेळाडू, कॅप्टन दोघांनाही बाद करणारा हा खेळाडू म्हणजेच बायकरमॅन मिस्टर केतन म्हात्रे. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स, ऑलराऊंडर परफॉर्मन्स. केतनने बॅटिंग केली, टनाटन षटकार लगवले आणि गोलंदाजामध्ये करत असताना लगातार 2 विकेट प्राप्त केली. 2 धक्के मॅच मध्ये पकड निर्माण केली. मॅचच्या त्या अगदी DR पाटील वॉरियर्स टीम ड्रायव्हिंग सीटवर आहे. पण अजूनही मॅच संपली नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेतन शिंदेने. अगदी हुक करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली होती. फाईन लेग रिजन मध्ये नमित पाटील अगदी तैनात होता आणि कॅप्टनने कॅप्टनचा झेल पकडलाय. चला, न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. हे मैदान ज्याला चांगलं माहित आहे, या मैदानामध्ये ज्याने भरपूर वर्ष सराव केलाय, हे मैदान सातत्याने ज्याने गाजवलंय तो खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. मयुरेश म्हात्रे मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. अनेक अर्धशतक याच मैदानावर आहे. या घरच्या मैदानावर खेळत असताना टीम संकटात आहे, टीम अडचणीमध्ये आहे. आता संकट मोचकच्या भूमिकेमध्ये बजावावं लागेल. हॅट्रिक बॉल आल्या आल्या फटका लगवला. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल का? हॅट्रिक बॉलला पाठवले सीमारेषे पलीकडे. मयुरेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग battery.ai षटकार. अखूट टप्प्याचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी स्वतःला फिरवलाय. भिंगडी शॉट पाहायला मिळाला. येस, सन्माननीय मुनावर शेठ पटेल यांचं आगमन झालंय. वेलकम. सन्माननीय नगरसेवक, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. मुनावर पटेल साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान केतन म्हात्रेने आणखीन एक शिकार केली आहे. मयुरेश म्हात्रेची एका ओव्हर मध्ये 2
3 गडी बाद करण्याचा कारनामा केलाय. केतन या मॅच मध्ये आता केतनचा दबदबा राहिलाय. बॉलिंग मध्ये बॅटिंग मध्ये दोन्ही फॉर्मॅट ज्याने गाजवलाय. केतन मात्रेने तिसरा शिकार केलाय. तिसरा धक्का लागतोय. स्क्रीनवर पाहू शकाल मुनावर पटेल साहेब आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतील. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील हे स्क्रीनवर पाहायला मिळतील. हे सगळेच आमचे मुनावर पटेल सर यांचं देखील सरस स्वागत आहे. नुकतंच खेरणा प्रीमियर लीग झाली. आणि खेळण्या प्रीमियर लीग साठी महत्वाची भूमिका राहिली होती. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज अतिथी मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. चला प्रीतम बारी देखील जॉईंट होतील नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एमपी वॉरियर्स कोपरखैरणे टीम साठी. चला केतन म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. रवी पाटील रवींद्र पाटील पहिलाच बॉल उडवलाय. चौथा गडी. एका ओव्हर मध्ये केतन म्हात्रेची गोलंदाजीची जादू या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकाच ओव्हर मध्ये 4 गडी बाद करण्याचा कारनामा केलाय केतन म्हात्रे. बायकर मॅन फ्रॉम वाकवळण आज मात्र गोलंदाजीमध्ये धार दाखवतोय. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग मध्ये आपला दबदबा कायम ठेवतोय. रवींद्र पाटीलला देखील परतावा लागेल. मोठी विकेट. एकाच ओव्हर मध्ये 4 गडी बाद. काय गोलंदाजी. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर केतन म्हात्रे. 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केले. 4 गडी बाद. फायपर करेल का. मच 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 गडी बाद केलेत केतन म्हात्रेने आणि एकाच ओव्हर मध्ये 2दा हॅट्रिकच्या बोल्यावर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना महबूब शेख मॅन फ्रॉम शिरवणे फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. ओमकार टोणपे बराच काळ नॉनस्टेक एंडवर आहे. त्याच्या बॅटमधून पहिला चौकार आला होता. 2 बॉलचा सामना त्यांनी केलाय. हॅट्रिकची संधी आहे. दुसऱ्यांदा केतन म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर बॅटिंग करत असताना कॉन्ट्रीब्युशन दिलं. गोलंदाजीमध्ये देखील लाजबाब परफॉर्मन्स करत असताना हॅट्रिक बॉल फेस करत असताना महबूब शेख. येथे बॉल बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. केतन म्हात्रेची बॉलिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 1 षटक 6 धावा 4 गडी बाद केलेत केतन म्हात्रे. बायकर मॅन या क्रिकेट विश्वातला सध्याच्या घडीला आघाडीचा खेळाडू आहे केतन म्हात्रे. सुपर परफॉर्मन्स. वेल बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 22. आता 18 मध्ये अजूनही करायचे तब्बल 69 धावा. 18 बॉल 69 धावा. अमित नाईक बाद झाला. त्यानंतर चेतन शिंदेला लगातारच्या बॉलवर बाद केला. मयुरेश आला. त्यांनी षटकार लगवला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर मयुरेश बाद झाला. त्यानंतर रवींद्र पाटील आला. तो देखील पहिल्याच बॉलवर बाद झाला. म्हणजेच एका ओव्हर मध्ये 4 धक्के देण्याचा कारनामा केतन म्हात्रेने केलाय. सुपर बॉलिंग. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आशिष दुबे मॅन फ्रॉम तळोली गाव हे देखील नवी मुंबईतील छोटं गावामध्ये मानलं जातं. पण त्या गावामधून देखील अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. विशाल पाटील असतील, मुकेश पाटील असतील, विकी बनसोडे असतील, आशिष दुबे असतील, संदेश पाटील सारखे खेळाडू आहे. हे या छोट्या गावातून येणारे खेळाडू आहेत. आशिष दुबे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. समोर ओमकार टोणपे खोलवर टपाचा चेंडू खोदून काढलाय. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सचिन रजत आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळते. एक्के दुक्केनी मॅच बनणार नाही कारण की आता इक्वेशन येऊन पोहोचले की 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये अजूनही करायचे 68 धावा. 91 धावांचं टार्गेट उभं केलंय. पर ओव्हर 20 पेक्षा जास्त सरासरी आता करावी लागेल.
आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक कॉट बिहाइंड. आणखी एक विकेटचं पतन. 5वा गडी बाद होतोय. महबूबने आपली क्रीज सोडली होती. अंपायरचा डिसिजन येण्यापूर्वीच. अगदी प्रामाणिक क्रिकेट खेळलं जात आहे आणि फलंदाज बाद होते. 5वा धक्का लागतोय टीम फोर्स फिटनेस RP वॉशी या संघाला. मच अग्री कोळी समाजाची कुलस्वामिनी आई एकविरा देवीला वंदन करून पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे सुरू आहे नवी मुंबई क्रिकेटचा घमासान. त्याचं नाव आहे NMTCA आणि Battery.AI प्रेझेंट्स नवी मुंबई क्रिकेट लीग 2025चा हा सीझन 1चा सुपर 8चा अखेरचा दिवसाचा थरार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आशिष दुबेला मिळते सफळता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना हर्ष पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह. केतन मात्र येईल. आज काय कमालीची गोलंदाजी केली. सुपर परफॉर्मन्स DR पाटील वॉरियर्स. विनीत पाटील यांचा संघ आहे आणि ते देखील आपल्या टीमच्या अगदी परफॉर्मन्स बघून खुश होत असतील. प्रत्येक संघ मालक अपेक्षा करतोय की आपला संघ चांगली कामगिरी करावी. इथे देखील अगदी टो एंडला चेंडू लागतोय. सिंगल मिळते. आणि जी माहिती सकाळी मिळाली होती की विनीत पाटील यांनी ही स्पर्धा खेळण्यासाठी केतन मात्रेसाठी जी मॅच फी होती ती पाठवली होती GPayच्या माध्यमातून. पण ती मॅच फी त्यांनी रिटर्न केली. कारण की मी जिंकल्याशिवाय कुठलेही पैसे घेत नाही. जिंकल्याशिवाय मी आपल्या टीमला आधी 100% देईन, त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी बोलू. आणि हे असे क्रिकेटचं डेडिकेशन. सॅल्यूट आहे तुमच्या अशा क्रिकेटला केतन म्हात्रे. म्हणूनच तुम्ही इतके महान खेळाडू आहेत. अनेक खेळाडू आहेत जे व्यावसायिक क्रिकेट खेळतात पण जी कमिटमेंट असेल ना ते पुरं करत नाही. आज ही सगळीच कमिटमेंट केलीत त्याबद्दल सॅल्यूट आहे तुम्हाला आणि तुमच्या क्रिकेटला केतन म्हात्रे. ज्या पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळताय. आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. चला केतन म्हात्रे आपण येस केतन म्हात्रेला आपण पाहू शकाल स्क्रीनवर. आणि काय ओव्हर त्याने हाताळली. दुसरं षटक हाताळलं. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकाल हे विकेट्स केतन म्हात्रेचे. चेतन शिंदेला बाद केलं. आपण पाहू शकाल अमित नाईक सारखी विकेट प्राप्त झाली. मयुरेशला देखील बाद केलं. एका ओव्हरमध्ये तब्बल 4 धक्के दिलेत आणि एका ओव्हरमध्ये अगदी मॅचची हवा काढून दिली. रवींद्र पाटील मॅन फ्रॉम तुर्बे हा खेळाडू देखील 0वर बाद झाला. त्यानंतर आणखीन एक विकेट. 4 विकेट एका ओव्हरमध्ये. 6 गडी बाद. 6 धावा देऊन हे सगळे विकेट्स आपण पाहू शकाल. सुरुवातीचा विकेट म्हणजे स्लॉक स्वीप करण्याचा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता अमित नाईकने आणि अनलकी राहिला. प्लेड ऑन झाला. फलंदाज बाद झाला. पहिली विकेट केतन म्हात्रेची. चला मॅचकडे जाऊया. 3 ओव्हरचा खेळ संपला. 31 धावा 5 गडी बाद अशी धावसंख्या फोर्स फिटनेस RP वाशी संघाची. त्याला 91 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच अजूनही 2 ओव्हरमध्ये म्हणजे 12 बॉलमध्ये 60 धावा करायचे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. तर पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त होत असताना फलंदाज बाद होतोय.
आशिष तर न्यू बॅटर मिस्टर अक्षय कोळी आला. 22 गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक 4 हाताळत असताना यावेळी देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे सचिन रजक. काय बॅटिंग केली सचिन रजकने, सुपर बॅटिंग. त्याचं कौतुक देखील केतन म्हात्रेने केले, कारण की केतन सेट झाला नव्हता, पण त्याआधी नमित बाद झाल्यानंतर जी काही पार्टनरशिप करणं गरजेचं होतं त्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली. सुपर बॅटिंग सचिन रजत आपल्याला पाहायला मिळाला. हे देखील ऑन साईड ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असताना मॅचची हवा जवळजवळ निघाली आहे, कारण की 91 धावांचं टार्गेट आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता टीम फोर्स फिटनेस RP वाशी टीमकडून. आणि सुरुवात जर पाहिली तर तुषार बर्गेच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी प्रभावित गोलंदाजी झाली होती, पण त्यानंतर मात्र केतन, नमित आणि सचिन रजत सगळ्यांनीच चांगली बॅटिंग केली. अक्षय कोळीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. 4 धावा, चौकार मिळतोय. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना अक्षय कोळी मॅन फ्रॉम शहाबाज. शहाबाजचा खेळाडू आहे. अनेक जी गावं आहेत त्या गावाकडून आपल्या खेळाडूंना संधी मिळते, अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी मिळते. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच या लीग मॅचेस आहे ना त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत खेळाडूंसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. एकीकडे व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. 6 गडी बाद 38 धावा. 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू आहे. फाईन लेग रिजन मध्ये केतन म्हात्रे. आज जिकडे तिकडे केतन म्हात्रे आहे, ज्याने फलंदाजी करत असताना धुवाधार सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. त्यानंतर गोलंदाजीमध्ये 4 विकेट काढले. आता फिल्डिंगमध्ये म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये केतन म्हात्रेने आपलं 100% दिलंय. एखादा ऑल इंडिया आयकॉन प्लेयर येतो, फक्त आपला गेम खेळतो आणि तो जातो, जी काय अमाऊंट असेल ती घेऊन. पण टीमला घेऊन चालणारा जर खेळाडू कुठला असेल ना, त्याचं नाव आहे केतन म्हात्रे. षटकार आलाय. षटकार आणि षटक क्रमांक जमला गेलाय. तब्बल 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या आकड्यावर. अजून बऱ्याच धावा करायचे. संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या आकड्यावर. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. मागचं षटक भावेश जो राबाड्याकडून बिलॉंग करतोय. आता अखेरचे षटक हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन येतोय नमित पाटील. आयकॉन यस इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मोहनरावला वापरलं गेलं होतं, पण या मॅचमध्ये त्याला गोलंदाजी दिली नाही, कारण की पुढच्या मॅचमध्ये, कारण की अजूनही धावा जर पाहिले तर 47 धावांची आवश्यकता आहे हे मॅच जिंकण्यासाठी. एका ओव्हरमध्ये 6 बॉल 47 धावा. बॅटिंगसाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचे ओव्हर शिल्लक आहे. फुलरचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना पण DR पाटील वॉरियर्स या टीमचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आज टॉस गमावल्यानंतर कॉन्फिडन्सने आणि पॉझिटिव्ह इंटेंटने गेम खेळला. आपल्या टीमसाठी स्टार्ट चांगला पाहायला मिळाला. जरूर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतरही देखील उर्वरित 4 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळ, एक मॅच्युअर बॅटिंग परफॉर्मन्स आणि एंटायर टीमचा एक बॉन्डिंग पाहायला मिळाली. जरूर खुश असतील विनीत शेठ पाटील आपल्या टीमच्या परफॉर्मन्ससाठी. आणि जवळजवळ सुपर 4चा प्रवास सुरू होईल.
कारण की सुपर 8चा थरार तुम्ही अनुभवताय. आदरणीय जितेंद्र विष्णू म्हात्रे यांचं स्वागत, सरचे स्वागत आहे. वेलकम सरचे स्वागत आहे आपलं. या मंचावर अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. ब्रेक नंतर आपण सगळ्यांचं स्वागत करणार आहोत. battery.ai याबद्दल तुम्हाला माहिती पुरवतो, कारण की प्रेक्षक बघा, सध्याचा क्रेज आहे आयफोनचा, आणि आयफोन जर तुम्हाला हवा असेल आणि आयफोन तुम्हाला वापरायचा असेल, आयफोन तुमच्याकडे असावा असं तुम्हाला वाटत असेल, तर battery.ai जे आमचं गेम सेशन आहे तिकडे जा, गेम खेळा आणि तिकडे विनामूल्य तुम्ही रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा नंबर, तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आम्ही त्याच्या चिट्स बनवू. त्या चिट्स आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून फायनलची मॅच संपल्यानंतर काढणार आहोत आणि भाग्यशाली विजेत्याला मिळेल आयफोन 17 नवा कोरा करकरीत. हे मिळण्याची संधी आहे. मी रजिस्ट्रेशन केलं आहे, आमच्या सगळ्याच कोर कमिटीने रजिस्ट्रेशन केले, आमच्या सगळ्या समालोचकांनी रजिस्ट्रेशन केले, कारण की रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळेच हे रजिस्ट्रेशन करा. अगदी मंचाच्या डाव्या बाजूला ते रजिस्ट्रेशन सेंटर आहे, गेम सेंटर आहे, तिकडे जाऊन भेट करा. आणि अशा तऱ्हेने हा सामना संपला आणि हा सामना अगदी 37 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. वेल प्लेड टीम